ही विधूला काही करून त्यांचं लग्न लावून देणार. पारंपरिक मराठी विधी असतात, म्हणजे माप ओलांडणं, मग दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा असते, ते सगळं आम्ही करणार आहोत. खूप मजा आहे. पारंपरिक लग्न तुम्हाला खूप वर्षांनी बघायला मिळेल. मी रील्स करत नाही, तर माझ्याकडे कोणी रील्ससाठी येत नाही. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. अंतरपाठ या मालिकेच्या सेटवर आहे आणि या मालिकेत सध्या लगीन सराई सुरू आहे आणि त्यातच एक कटकारस्थान करणारी या नाही करणारी अशी वहिनी माझ्यासोबत आहे. कशी आहे? मस्त, एकदम छान. म्हणजे काय सांगणार ताई की कसं चाललंय? म्हणजे आता मालिकेचा जो ट्रॅक आहे, आम्हाला आधी असं वाटलंच नव्हतं की एक ग्रे शेड दिसेल, तर आता ती ग्रे शेड घेऊन पण लग्नासाठी सपोर्ट करतेस. हो, नॉर्मली विलन्स लग्न तोडतात ना, मेन लीड्सला वेगळं, पण ही विधूला काही करून त्यांचं लग्न लावून देणार, कारण तिचा एक मागे खूप मोठा हेतू आहे त्या लग्नामागे, तो कळेल तुम्हाला. पण या लग्नात स्वतःची किती हौस करून घेतली नटण्याची. नटण्याची हौस करून घेतली. मला स्पेशली गजरे लावायला खूप आवडतात आणि असे आंबाडे बांधायला खूप, हे माझं डोकं आहे. हा म्हणजे म्हणून म्हटलं, आणि ऑफकोर्स साड्या घालायला मला आवडतातच, त्यातनं बनारसी साडी तर मग मज्जा. पण रेड साडी म्हणजे पहिले सांगतेस का की सावध राहा माझ्यापासून? नाही 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 नाही, असं काही नाही आहे. ॲक्च्युली माझं चॉईस कलरचं काहीच असं नव्हतं. हा, त्यांनीच सगळ्यांचे कलर्स बघूनच त्यांनी डिसाईड केला, पण माझ्या वाटणीला चांगला कलर आला. पण तू त्या दोघांना सांभाळते, म्हणजे एक आईचीच भूमिका वहिनीच्या रूपात तू करत असते, तर तुझे काही डिमांड्स होते का नवरीकडच्यांना की नाही मला ही गोष्ट अशीच हवी आहे, लग्न असंच पाहिजे, जेवायला हेच पाहिजे? ती उलट शी मेड इट व्हेरी इझी सो दॅट त्यांना काहीच द्यायची गरज नाही आणि लग्न पटपट उरकेल आणि पटकन होईल. लग्न झाल्यावरती येणार आहे, तर तिच्यासाठी काय स्वागताची तयारी? हो हो, सगळ्या विधी, म्हणजे ज्या आपल्या पारंपरिक मराठी विधी असतात, म्हणजे माप ओलांडणं, मग दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची पूजा असते, ते सगळं आम्ही करणार आहोत, सगळं दाखवणार आहे तुम्हाला. रिअल लाईफ ठीक आहे, तर रिअल लाईफमध्ये तुमच्या सगळ्यांचा बॉन्ड जुळून आलाय का? आणि लग्नासाठी तुम्ही काय स्पेशल तयारी केली? बॉन्ड तर पहिल्या दिवशीच जुळून आला. आम्ही खूप मजा करतो सगळे, खूप, आणि टचवूड प्रोडक्शन खूप चांगलं आहे, ॲक्टर्स सगळे खूप चांगले आहेत, सगळे एकत्र बसतात, गप्पा मारतात सगळे, आणि दिवस कसा जातो कळतच नाही. मग आता रील्स वगैरे करायचा काही विचार केलाय? कोणी आलेलं का तुझ्याकडे की ताई आपण? पहिलं म्हणजे मी रील्स करत नाही, तर माझ्याकडे कोणी रील्ससाठी येत नाही. म्हटलं रील्सला ना ते आपली ही संध्या वगैरे, तिला खूप मजा येते, तर ते मी म्हटलं ते डिपार्टमेंट त्यांचं आहे. पण लग्नाची एवढी धावपळ चालू आहे, त्यात आता एक दुखापत झाली, ती कशी झाली अचानक? काही नाही, ते काही नाही झालंय मला, इट्स जस्ट अ लिटल स्वेलिंग ऑन माय लेग. ओके, ठीक आहेस ना. पण आता बाकी काय सांगशील की लग्नाचा ट्रॅक चालू आहे आणि आता सगळ्यांची जी धमाल मस्ती चालू आहे, पण आता घरी कसा वेळ देतेस याच्यासाठी? रील माझ्या घरी वेळ द्यायची गरज, मुलं मोठी झाली आहेत, दे आर बिझी इन देअर ओन लाईफ, सो उलटा आत्ता खरी मला भरपूर वेळ आहे काम करायला. पण मुलांना फोटो वगैरे पाठवलास की नाही? काय कॉम्प्लिमेंट आल्या? मुलाला नाही, मुलीला पाठवला. तिला बेसिकच माझा सिरियलमधला लुक आणि हा लुक तिला खूप आवडला. काय बोलली ती तुला लुकवरनं? काय कॉम्प्लिमेंट वगैरे? नो तो इनफॅक्ट शी इज टेकिंग ऑल द क्रेडिट. ती म्हणते की मम्मा यू लुक, ऑफकोर्स यू लुक ब्युटिफुल ना, बिकॉज यू आर माय मदर अँड आय एम युअर डॉटर. तर आहेच. काय सांगशील जर प्रेक्षकांना लग्नासाठी निमंत्रण द्यायचं असेल तर? वहिनी तुम्ही लग्न बघा अंतरपाठमध्ये, म्हणजे असं नाही की ते एका एपिसोडचं आहेत, खूप एपिसोड जाणार आहेत, कारण मेहंदी आहे, मेहंदी आहे, हळद आहे, लग्न आहे, लग्नानंतर माप ओलांडणं आहे, त्याच्यानंतर पूजा आहे, खूप मजा आहे. पारंपरिक लग्न तुम्हाला खूप वर्षांनी बघायला मिळेल, कोकणातलं पारंपरिक लग्न. थँक्यू सो मच ताई, आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू डिअर, थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.